हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर सकाळच्या 11 वाजल्यात. चिखल झाला, आंघोळ केली, फ्रेश झाले. म्हणलं चला मस्तपैकी असं चेहरा मला छान वाटायला लागला, म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर चेहऱ्यात काय बदल वाटतं का माझ्या, सांगा. कारण 2 दिवस झाले क्रीम आपल्याला पनवेलच्या ताईंना पाठवलेली वांगासाठी. वांगच नाही तर सगळं चेहऱ्यावरचं फुटकुळ्याचं ही पिंपल्सचं डाग चाललं बघा सगळं. म्हणजे अजून काय नाही रिझल्ट, पण नॉर्मल झाला. म्हणजे रिझल्ट 100% पडणार. कारण बघू शकते. आणि ते क्रीम लावली ना, एवढं छान वाटतंय की थोडंसं नाही का असं उडून धरल्यासारखं होतंय. कारण आजपर्यंत एवढी लहानाची मोठी झाली, म्हणजे म्हातारी होत आली म्हणायचं, तरी पण चेहऱ्याला अजून मी काही केलेलं नव्हतं. कोणची क्रीमसुद्धा लावलेली नव्हती. फक्त फेअर अँड लवली पहिल्यापासून लावत आलेली आहे. फेअर अँड लवल्याशिवाय मी दुसरं काहीच लावलं नव्हतं. पण त्या ताईनं आपल्याला एवढं प्रेमाने पाठवली क्रीम. एक नाही तर 2 पाठवल्या. तर लेणं म्हणलं चला ताईंच्या याने तर आपला चेहरा जरा व्यवस्थित उजाळ होईल. कारण गोरं तर वाटायला लागले मला बघू शकता तुम्ही. पहिल्यापेक्षा टाक जरा थोडंसं हे झालेलं आहे. कारण 2 दिवस झाले आपण टूप लावलेली. तर महाशिवरात्र ही रविवार गेला ना, पुढच्या रविवारी म्हणजे 8-15 दिवस राहिले तर इथली केमची यात्रा असते. तर जमलं तर मी तुम्हाला दाखवेल, नाही जमलं तर नाही दाखवणार. कारण मला सांगायचा उद्देश की मला जरा चेहरा मस्त वाटायला लागला आहे. कारण मी सकाळ पण लावते आणि संध्याकाळी पण लावते. 2 टाईम क्रीम लावते. थोडीशी लावते, जास्त लावत नाही. मस्त असं. आणि हे असतंय ना असं तेलकट थोडं कमी झालं, नाही तर लई निघत होतं असं तेलकट. असं केलं ना हात असं लई तेलकट निघायचं. बघू शकते तुम्ही, थोडंसंच निघतंय. तर एवढं मस्त आजपर्यंत एवढी लहानाची मोठी झाली मी, पण कधी सुद्धा मी ही सुद्धा करायला गेलेली नव्हती. फक्त एकदाच गेलते, त्यावेळेसच केलेलं. ते पण 10 रुपये होतं प्लॅकिंग करायला. त्यावेळेस इतकं मला रडायला, म्हणलं 10 रुपये द्यायचं का, तेवढंच 1 रुपयात होऊन जाईल म्हटलं. म्हणून मी घरीच करते. हे तर तुम्हाला माहिती आहे, जास्त दिवस काही करत नाही. लईच बेकार झालं, लईच हादीच्या पडेल छान नाही दिसलं तरच मी करते. 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं कंप्लीट 4 महिन्यातनं मी एकदा करते ही. ते पण मला वेळ असले तर, नाही तर मी करत नाही. कारण कामाने मला वेळ पण नसतो. पण तेवढ्यातनं 2 मिनटं काढते, 5 मिनटातला 2 मिनटं काढते आणि बनवत असते मी. तर बघू शकताय तुम्ही, ब्लॅकिन पण आपल्याला वाढलेले आहेत. पण ह्याचं काय एवढं नडलेलं नाही. आणि पण त्या ताईंना खरंच एक बहीणच बहिणीसाठी करू शकते. कारण रात्रीच फोन आला ताईंचा, ताई पार्सल आलं नाही का. तर अजून एक पार्सल आपल्याला येणार आहे. तर हे हेड्यावर तर तुम्ही बघत असाल बानुबाईसोबत काढलेलं. परत गिफ्ट आपल्याला आलेले ते तर मी तुमच्यासोबत शेअर करते, पण प्रत्येक वस्तू. तर अजून 2 गिफ्ट आपल्याला येणार आहेत. ते काय असणार आहे काय नाही हे तुम्हाला सोमवारी बघायला भेटणार आहे. मंगळवारी नाही तर सोमवारी, बरोबर आहे का नाही. तोपर्यंत अजून काही गिफ्ट आलं नाही. पण ताईंचा फोन आला, मालक आलता म्हातारा. ते दादा कुठं आहे ते म्हणत होतं. मग त्यांना सांगितलं की तिकडे वीटभट्टीवर बघा म्हणलं, पडेल्या साईडला. तर दादा कोण, आपण ज्यांच्यासोबत काम करतो ना ते दादा. खूप छान असा माणूस आहे ते. एवढं पण म्हणजे दोस्ती असावी तर अशी असावी, नाही तर दोस्तीच करू नये, बरोबर आहे का नाही. म्हणजे निम्याने करतो, पण आता ओळख पाळख आपली झाली त्यामुळं दोस्त समजायचं आहे का नाही. तसं तर आपल्याला दोस्ती पण नाही ते
आणि दोस्त पण नाही ना मैत्रिणी पण नाही ते, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. होती एक बालपणीची, तिला पण आपण गेलं तर 2 मिनटं बोलायचं, कारण तिला वेळ नसतो, मला वेळ नसतो. तिनं कामाला जाते, मीनं कामाला जाते, बरोबर आहे का नाही. तर दोस्ती दोस्तीच्याच जाग्याला, असं मला वाटतं, बरोबर आहे का नाही. तर मला सांगायचा उद्देश असा आहे की लवकरच तुम्हाला ते पण गिफ्ट तुमच्यासोबत ओपन करणार आहे. कारण माझ्या आधी माझे घरचीच करतात, पण माझ्या आधी त्यांना पण जास्त आनंद होतो. पण एवढा आनंद त्या ताईंनी दिलेला आहे की नाही, की शब्दात किती बोलावं तेवढं कमीच आहे, किती बोलावं तेवढं कमीच आहे. आता मी पण आजारी पडली, आवाजावरून तुम्हाला कळत असेल. कारण खोकला जीवनात कधी काही कोणत्या गोष्टी केल्या नाही ते त्या गोष्टी कराव्या लागायला. कारण माझ्या छातीत खोकून खोकून दुखत होतं ना. सोमवारी गेल्यावर मी चेक केलं तर तसलं असलं चिमटं लावलं होतं, निळं पांढरं कसलं कसलं. इथं हाताला लावलं होतं, इथं लावलं होतं, पायाला लावलं होतं, इथं लावलं होतं, सगळं असलं नुसतं लय होतं, लय काय काय होतं. आणि असलं चिटकवायचं. ते केलं तर नॉर्मल आहे, बी पी पण नॉर्मल आहे. आणि पहिला बी पी कसा होता तसला बेल्ट हाताला चिकटपट्टी लावायची आणि असं 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 करायचं, ते फुगायचं, बरोबर आहे की नाही. पण ते भारी म्हणजे बघायला. पण आता तसलं नाही की, आता मिशन निघली, हात घालायचा लांबपर्यंत सगळा, आणि ती मिशन दाखवते. काय बाई, खरंच माणसं म्हणतात ती बरोबर आहे, बदलली दुनिया. काय. तर चला, मला हे सांगायचं होतं की माझ्या चेहऱ्यावर काय तुम्हाला बदल वाटत असेल तर नक्कीच सांगा. आणि चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, आणि त्या ताईंसाठी नक्कीच एक लाईक करायला विसरू नका, आणि ताईंच्या बाळांना पण आशीर्वाद द्यायला विसरू नका. तर चला, बाय.